रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज गाथा अभंग आणि भावार्थ. अभंग 75. आहा काटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. गळेची ना गर्भ नव्हेची का वांज, माता त्याची लाज वाया पापी. परपीडे परद्वारी सावधान, सादरची मन अभाग्याचे. न मिळता निंदा चाहडी उपवास, संग्रहावे दोष सकळही. परोपकार पुण्य त्या वावडे, विषाचे ते किडे दुग्धी मरे. तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ती, दया क्षमा शांती नातळे त्या. आपल्या कुळातील पुत्र वाईट रीतीचा निघाला आहे हे पाहून स्वर्गातील त्याचे पितरही हाय रे देवा म्हणून शोक करतात. कुळाला लाज लावणारा, काळीमा फासणारा मुलगा प्रसवून पापी मुलास जन्म देऊन कष्टी झालेली माता पाहून लोक म्हणतात, ही वांज का नाही राहिली, किंवा हिचा गर्भच गळून का नाही गेला. या अभागी मुलाचे मन नेहमीच दुसऱ्यास पीडा देण्यासाठी व दुसऱ्याच्या स्त्रीविषयी उत्सुक असते. कुणाची निंदा किंवा चहाडी करावयास एखाद्या दिवशी यास मिळाले नाही तर यास उपवास झाल्याचे दुःख होते. सगळ्या दोषांचा संग्रह करावा अशी त्याची बुद्धी असते. दुसऱ्यावर उपकार करावा अथवा काही पुण्य करावे हे त्याला सहनच होत नाही. विषावर जगणारे किडेच ते. त्यांना गोड दुधात टाकल्यास ते मरणारच. त्यांना विषच बरे वाटते. त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात, तो केवळ विटाळाचीच अमंगलाचीच मूर्ती असतो. त्याच्या चित्तात दया क्षमा शांती हे गुण स्पर्श देखील करणार नाहीत. पांडुरंग पांडुरंग.